हॅलो, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आनंदात आणि मजेत असताल. आता आजूबाजूचं बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की मी काही माझ्या घरी नाही आहे. मी आली आहे आईकडं आणि आईच्या घरात आहे ना खाली म्हणजे डबल रूमचं घर आहे आईचं, म्हणजे डबल मजली घर आहे आणि खालच्या घरामध्ये अजिबात आईच्या रेंज नसते, त्यामुळे मी वर टेरेसवर येऊन तुमच्याशी बोलते आहे. तर आज मी आले आहे धोंडे जेवणासाठी आईकडं आणि धोंडे जेवणाचा कार्यक्रम तर संध्याकाळी आहे. पण म्हटलं चला दिवसभर आता तुम्हाला माहिती नसेल तर मी थोडीशी माहिती सांगते की आम्ही चौघीजणी बहिणी आहोत आणि आम्हाला भाऊ नसल्यामुळं भाऊ-भाऊजाईचा तर काही प्रश्नच येत नाही. त्यामुळं आईकडे जो काही कार्यक्रम असेल ना तर त्या सगळ्या कार्यक्रमाला मदतीला आम्हाला चौघी बहिणींना आधी यावं लागतं. कारण की आई आणि वडील दोघांचंही वय जवळजवळ आता 60च्या पुढं त्यांचं दोघांचंही वय, आता वयाप्रमाणे त्यांना काम होत नाही. त्यामुळे आईच्या घरात जी काही छोटा मोठा कार्यक्रम असेल ना तर आम्ही चौघी बहिणी सकाळीच मदतीसाठी येत असतो. तशाच आज आम्ही चौघी बहिणी आलेलो आहोत. मी आत्ता सध्या एकटी टेरेसवर येऊन तुमच्याशी बोलते. खाली सगळा स्वयंपाक जेवणाचा सुरू आहे. आता अधिक महिना आहे त्याच्यामुळं मग जेवणामध्ये पुरणपोळी, कटाची आमटी हा असं काही सब येते दिवसभर आता. आणि कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की आम्ही अनारसे तर आदल्या दिवशीच चौघीजणी बहिणी येऊन केले होते, म्हणजे अनारसे जोडवे वगैरे आम्ही आदल्या दिवशीच केले होते. आणि जोडवे आम्ही सोनारच्या दुकानामध्येच घातले कारण की मग परत आज वेळ नव्हता की ते घ्यायचे आणि परत सोनारच्या दुकानात जाऊन परत ते घालायचे. त्यासाठी आम्ही काल घेतले आणि कालच तिथं दुकानामध्ये ते जोडवे आम्ही घातले देखील. आता सध्या जणी बाकी तिन्ही बहिणींचा खाली स्वयंपाकाला मदत चालली आहे आईला. मी वरती येऊन थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, एक लॉंग ब्लॉग तुमच्याशी शेअर करते दिवसभराचं. आईचं घर आहे थोडंसं लहान आहे, पण मंडळी कसं असतं आपण सासरच्या घरामध्ये कितीही मोठ्या बंगल्यात राहा, कितीही मोठ्या घरात राहा, आईचं एक रूमचं घर असू द्यात किंवा मग 2 रूमचं घर असू द्यात किंवा ते पत्र्याचं असू द्यात, माहेर ते माहेर असतं. त्यामुळं प्रॉब्लेम असं झाला आहे की आईचं घर थोडं लहान असल्यामुळे ना मला जसे जमतील ना तसं मी थोडे शूट घेते आणि जागा पण थोडी कमी असल्यामुळे ना जितकं शक्य होईल तेवढं मी तुमच्याशी व्हिडिओ शूट करून तुमच्याशी शेअर करते. त्यामुळे आपला व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे, स्टे ट्यून. आणि खाली काही तयारी झाली आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि थोडंसं आता संध्याकाळी जेव्हा माझ्या बहिणींचे मिस्टर येतील, म्हणजे आमचे दाजी येतील, माझे मिस्टर येतील, आहो येतील, त्यावेळेस जेवणाचं वगैरे मी थोड्या क्लिप घेईल. आणि लाईट पण संध्याकाळी आता कसं माझ्याकडं रिंग लाईट पण आता मी काय आणलेली नाही आहे, त्याच्यामुळं ज्या आपल्या साध्या नॉर्मल लाईटमध्ये जे काही शूट जसं येईल ना तसं मी शूट करणार आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर देखील करणार आहे. त्याच्यामुळं थोडंसं प्लीज समजून घ्या क्लॅरिटीच्या बाबतीत. आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. स्टे ट्यून. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता मी खाली येऊन ना इथं पापड तळायला घेतले होते. बाकीची तयारी आता इथं खाली बाकीच्या बहिणींची देखील सुरूच आहे. इथं मस्तपैकी मी पापड, कुरडई आणि त्यानंतर मला भजे देखील तळायचे होते. तर हे सगळं तळणकाम माझ्याकडे असल्यामुळं हे मी करत होते. आणि इथं ताई बघा पुरणाची डाळ पण आपली इथं छान शिजली होती, त्यामुळे ती इथं येळवण काढत होती. म्हणजे आपल्याला त्या येळवणाच्या पाण्याची परत कटाची आमटी करायची. स्वरा बाहेर दारामध्ये रांगोळी काढत होती छान मस्त अशी. ही अशी काहीशी सगळेजण घरामध्ये हेल्प करत होते. आणि आता तुम्ही बघितलं असेलच एकदम हसत खेळत आणि अगदी मनापासून एन्जॉय करत आमची सगळी तयारी चालू होती. सगळ्या बहिणी आम्ही सगळ्या एकमेकींना खूप मदत करत असतो जेव्हा पण आईच्या घरी कार्यक्रम असतो. इव्हन आहे ना आमच्या चौघींच्या घरी पण देखील काही घरात कार्यक्रम असतात ना तेव्हा आम्ही चौघी देखील एकमेकींच्या घरी जात असतो आणि घरात पाहिजे ती मदत करत असतो. म्हणजे हे आमच्या चौघींचं रिलेशन आहे, असं काहीच आहे. म्हणजे असं अजिबात नसतं की मी नाही आली किंवा मग मी नाही आली तर तू नाही येणार, हे असं अजिबात नसतं. आम्ही चौघी बहिणी एकमेकींच्या घरी जात असतो जेव्हा पण काही कार्यक्रम असेल तेव्हा आणि खूप मदत देखील करत असतो. आता इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा पसारा प्लीज थोडासा इग्नोर करा. मी मगाशी सांगितलं आईचं घर खूप लहान आहे त्याच्यामुळं अशी जागेचा प्रॉब्लेम येतो. तरी देखील आम्ही सगळं ॲडजस्ट करत हसत खेळत हे सगळं काही एन्जॉय करतो. आणि इथं बघूच शकता आम्ही मस्तपैकी इथं अशा भरपूर अशा पुरणपोळ्या लाटल्या होत्या. आणि तन्वी मला म्हटली माऊ मी एक पुरणपोळी लाटून बघू का गं, मला जमते का? तर म्हटलं लाटबाई. आणि तिने ती पुरणपोळी लाटायला घेतली पण तिला अजिबातच जमली नाही. सगळी पुरणपोळी खाली पोळपटाला चिकटली होती. असा सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळे नंतर संध्याकाळी लहान बहिणीचा पहिला धोंडा असल्यामुळं तिचे सासू सासरे ननंदबाई हे सगळे आले होते. त्यानंतर आमचे मिस्टर आले होते तिघींचे पण. आणि नंतर मग टेरेसवर
वरती त्यानंतर आहे ना मग जेवण केलं होतं. आता सगळ्या जावयांना आधी जेवायला बसवलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण केलं होतं. पण तुम्हाला सांगते काय झालं, मी स्वराला आहे ना व्हिडिओज काढायला सांगितले होते आमचे औक्षण करताना, आईची ओटी भरताना, जावयाचं आणि लेकीचं मानपान करताना. पण तिने सगळे शूट हे उभे घेतल्यामुळे ना मी त्याच्या शॉर्ट रील शूट केल्यात आणि त्या ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यामुळं मी जितकं आडवं शूट घेतलं ना तेवढंच या ब्लॉगमध्ये घेतलं. आणि आता मी फोटो स्वरूपात मी तुम्हाला दाखवते की आमच्या चौघींचंही माझ्या आईवडिलांनी त्यांच्या आईपतीप्रमाणे खूप साधं सिंपल आणि खूप सुंदर असं मनापासून आमच्या चौघींचंही धोंडे जेवण सेलिब्रेशन. नाती जपण्यासाठी फार काही मोठं करावं लागत नाही, हो की नाही हो. अगदी आपल्या मनात किती प्रेम आहे याला जास्त महत्त्व असतं. आणि खूप छान पद्धतीने आमचं धोंडे जेवण झालं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.